नमस्कार. आपण पाहत आहात जनसमूह. मित्रांनो, सध्याच नुकताच 10वीचा निकाल लागला आहे आणि या 10वीच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी गुणाची गुणवत्ता ही आज स्थितीला चांगली मिळाल्याचं वास्तविकता समोर आली आहे. यानंतर करायचं काय हा प्रश्न सर्व पालकांसमोर मोठा तोंड वाचून बसलाय. तरी 10वी नंतर विविध शाखांमध्ये अभ्यासक्रम करणं हे विद्यार्थ्यांना उपलब्ध असलं तरी आजच्या प्रत्येक जाहिरातीतून मुलांना आकर्षित करण्याचं काम केलं जातं. पालकांनो, आज आपल्याला या ठिकाणी 10वी नंतर करायचं काय ह्या विषयावरची चर्चा करायची आहे. त्याकरिता मी एवढंच सांगू शकेल की या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यानेच उच्च शिक्षण घ्यावं ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. परंतु हे शिक्षण घेत असताना आपल्या मुलाची पात्रता, त्याची गुणवत्ता आणि त्याची कार्यपद्धती याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. सांगायला थोडंसं दुःख वाटतं, काल 10वी मध्ये 65% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं जीवन संपवलं. कारण विचाराची क्षमता नसल्यामुळे अशी चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आयुष्य हे फार अनमोल आहे आणि या जीवनाच्या वाटेवर सर्वच काही एकदम गुड असेल, चांगलं असेल असं नाही. तर आयुष्यामध्ये अप अँड डाऊन्स येतच असतात आणि या अप अँड डाऊन्सचा विचार आपल्या मुलाला रुजवणं हे पालकांचं खरं कर्तव्य आहे. त्यासोबतच बाहेरच्या असलेल्या स्पर्धा, पालकांना शिक्षण मिळालं नसेल, त्यावेळेची परिस्थिती खडतर असेल, आपण आपल्या मुलांसाठी चांगलं वातावरण उपलब्ध करून दिलं पाहिजे. परंतु त्याची पात्रता आणि त्याची क्षमता पाहता त्याला ते देणं गरजेचं आहे. परंतु आज बाहेर चाललेल्या जाहिराती या वेगळं काही सांगून जातात. प्रत्येक जाहिरातीमध्ये दाखवलं जातं की हा डॉक्टर होणं गरजेचं आहे आणि हा इंजिनियर होणं गरजेचं आहे. आमच्या कॉलेजचा, आमच्या स्कूलचा असा रिझल्ट लागला. परंतु पालकांनो, ह्या भावगर्दीत वाहून जाऊ नका. आपल्या मुलाची आवड, निवड आणि त्याची क्षमता हे विचारात घेऊनच आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. नाहीतर याचे गैरपरिणाम सुद्धा होऊ शकतात. आपल्या मुलाने हे करावं, ते करावं यापेक्षाही त्याला काय अपेक्षित आहे याचाच विचार करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू शकतो की आपण 10वी झाल्यानंतर आपल्याकडे असलेला अनुभव हा सुद्धा कमी असतो आणि विचार करण्याची क्षमता ही जी जरी अल्प असली तरी आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्या करिअरच्या दृष्टीनेच आपण आपली वाटचाल करणं गरजेचं आहे. अन्यथा माझा मित्र हा इंजिनिअरिंगला जातो म्हणून मी सुद्धा इंजिनिअरिंगला जातो, तो डॉक्टरकी करतो म्हणून मला सुद्धा डॉक्टरकी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पालकांचा अनुभव आणि आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्याची निवड करणं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. परंतु आज आपण याकडे कानाडोळा करत असतो आणि मग 10वी ते 12वी ह्या कालावधीमध्ये आपली दिशा चुकून जाते. येणाऱ्या काळामध्ये असं होऊ नये याकरिता आपल्या मुलांनी कोणत्या क्षेत्रात जावं हे पालकांनी सुद्धा ठरवणं गरजेचं आहे. आज त्यांची विचार करण्याची क्षमता नसली तरी त्यांच्यासमोर विविध ऑप्शन्स ठेवून कोणत्या क्षेत्रामध्ये काय करता येऊ शकतं, विशेषतः यामध्ये पालकांनी मुलांची क्षमता, त्यांचं कौशल्य, त्यांची आवड याचा विचार करणं गरजेचं आहे. मी सांगतो म्हणून नव्हे, तर आपला मुलगा हा आपल्या वास्तव्यात मोठा झालेला असतो. त्यामुळे त्याने काय केलं पाहिजे आणि त्याने कोणत्या क्षेत्रात गेलं पाहिजे हे आपणच ठरवू शकतो. त्यानंतर त्याला विचार करण्याची क्षमता, हे वातावरण निर्मिती करण्याचं काम पालकांचं असतं. म्हणून आजच्या जाहिरातीच्या गोंधळात गोंधळून जाऊ नका. आपल्या मुलाच्या आवडीनिवडी, त्याची क्षमता
हे विचारात घेऊनच आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. अन्यथा चांगल्या ह्या स्पर्धेमध्ये आपली मुलं टिकली पाहिजे हे वातावरण निर्मिती करण्याचं काम पालकांचं आहे. तरी स्पर्धेच्या या गोंधळात गोंधळून जाऊ नका. निर्णय घेताना आणि निवड करताना शांततेने करा. सर्व 10वीतील विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार. भावी दिशाची वाटचाल करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्या क्षमतेनुसार निर्णय घ्यावा. नवीन क्षेत्रामध्ये आता आपण महाविद्यालयाकडे वाटचाल करीत आहात, त्या पद्धतीने आपली कार्यपद्धती ही दर्जेदार असावी यासाठी मनस्पूर्वक शुभेच्छा. जनसमूह न्यूज, संतोष पिंगळे, शेगाव. धन्यवाद.